उदाहरणार्थ जसा संक्रांतीचं या सगळ्याला ना हळदी कुंकवाचा जो एक रंग आलाय ना तो फक्त मला त्रासदायक वाटतो. आणि तो अशासाठी वाटतो की हळदी कुंकू यामुळे बाई विवाहित आहे आणि तिचा नवरा जिवंत आहे हे अधोरेखित करणार आहे. वाणसुद्धा कुणाला देतात तर ज्या अविवाहित आहेत, मग त्या भले मोठ्या स्वतःच्या इच्छेने अनमॅरिड राहिलेल्या स्त्रिया असोत त्यांना ते देत नाहीत. आणि हा एक स्त्रीत्वाचा अपमान आहे. आम्ही बाई आहोत, आम्ही माणसं आहोत, सगळ्या बाई माणसांना तुम्ही द्यावं एवढाच आपला आग्रह आहे. आता याच्यामध्ये माझ्या काही मैत्रिणींना असं वाटतं की बायांचा हा भेदभाव करतात कारण बाया हळदी कुंकू करतात. इनवे ते बरोबर आहे, बाया करतात. पण बाया करत असल्या तर त्यांनी कधीतरी आपल्याला जे डोकं आहे त्यातून प्रश्न विचारायला हवा ना. यालाच जोडून माझा एक प्रश्न तुम्ही म्हणालात की महिलांसाठी हळदी कुंकू करतात, मात्र हा भेदाभेद कुठेतरी महिलांकडूनच केला जातो. एक परंपरा म्हणून इच्छा असूनही कुणी ते खंडित करू शकत नाही असं बऱ्याचदा होतं. तर काय बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जसं चैत्रा गौरी सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये हा कुठेतरी म्हणजे फक्त हळदी कुंकूच नाही तर फक्त चैत्रा गौरीचं किंवा संक्रांतीचंच हळदी कुंकू नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये विवाहित अविवाहित असेल किंवा विधवा असेल हा सगळा संदर्भ येऊन त्यानुसार त्या महिलेला तशा पद्धतीने वागवलं जातं. तर हे सगळं बंद होण्यासाठी काय बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात बदल व्हायला तो असा की आम्ही बायांनी विचार केला पाहिजे. माझ्या आयुष्यात नवरा आहे का नाही यावर माझं स्थान समाजाने का ठरवावं? माझा नवरा असेल, मी लग्न केलं असेल, मी लग्न केलं नसेल, मला मुलं असतील किंवा मला मुलं नसतील, मी विवाहच केलेला नसेल, या सगळ्यामध्ये बाईचं माणूस पण कुठे कमी जास्त होतं. आणि मग या हळदी कुंकू नावाच्या कार्यक्रमामध्ये हा जो भेदाभेद आहे तो अधिक अधोरेखित केला जातो. आणि बायांनीच असं बायांना का बरं वगळायचं? आज एखादी सौभाग्यवती म्हणून हळदी कुंकवाला आली आहे, दरम्यान तिचा नवरा गेला तर पुढच्या वर्षी ती बाद का? हा जो एक अन्याय स्त्रियांवर होतो, अन्याय म्हणण्यापेक्षा मला अपमान वाटतो. आणि याच्या मागे कोणाला आवडो न आवडो पण खरा मुळामध्येच आपण जर विचार केला तर जी पुरुष सत्ताक व्यवस्था, पितृसत्ताक व्यवस्था गेल्या 5,000 वर्षापासून हळूहळू घट्ट होत गेले. एकूणच